नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 28 जून 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, संस्कृती रत्नभांडार भवेयार इतिवृत्तो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डॉक्टर जयंत कुमार रॉय आणि संगीता रॉय। पुस्तकाचे नाव आहे संस्कृती रत्नभांडार भवेयार इतिवृत्तो। इंग्रजीमध्ये शीर्षक आहे भवेया अ कल्चरल ट्रेजर अँड इट्स हिस्टोरिकल जर्नी। प्रकाशनकर्ते आहेत भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन। उपराष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। लेखक आहेत डॉक्टर जयंत कुमार रॉय आणि संगीता रॉय। आणि या पुस्तकाचा विषय आहे भवेया लोकसंगीताचा इतिहास, सांस्कृतिक विकास आणि त्याचा समृद्ध वारसा जतन करणे। प्रश्न दुसरा, द्वितीय पॅक सिलिका शिखर परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वॉशिंग्टन DC, अमेरिका। परिषदेचे नाव आहे द्वितीय पॅक सिलिका शिखर परिषद। 25 ते 26 जून 2026 रोजी ही परिषद आयोजित करण्यात आली होती। वॉशिंग्टन DC, युनायटेड स्टेट्स हे त्याचे स्थळ होते। आणि या परिषदेमध्ये एकूण सहभागी देश होते 35, ज्यामध्ये भारताचा देखील सहभाग होता। प्रमुख निष्कर्ष काय होता तर जॉईंट स्टेटमेंट ऑन AI अपॉर्च्युनिटी यामध्ये स्वीकारण्यात आले। प्रमुख विषय होता AI प्रशासन, विश्वासार्ह पुरवठा साखळी आणि औद्योगिक क्षमता विकास साधने। प्रश्न तिसरा आहे, वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइजेस 2026 साठी भारतातील किती शाळांची अंतिम यादीत निवड झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 7। वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइजेस 2026 साठी भारतातील 7 शाळांची निवड अंतिम यादीसाठी करण्यात आली। या पुरस्कारांची सुरुवात 2022 मध्ये झाल्यापासून एका वर्षात सर्वाधिक शाळांची निवड होणारा देश म्हणून भारत अव्वल ठरला। हे पुरस्कार T4 एज्युकेशन या संस्थेमार्फत दिले जातात। या पुरस्कारांमध्ये नवोपक्रम, समुदाय सहकार्य, पर्यावरणीय कृती, निरोगी जीवनशैलीला पाठबळ आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात अशा 5 प्रमुख श्रेणींचा समावेश आहे। आणि 2026च्या विजेत्यांची घोषणा नोव्हेंबर 2026 मध्ये करण्यात येणार आहे। पुढला प्रश्न, भारताने नियमित पर्यटन व्हिसा सेवा पुन्हा कोणत्या देशाच्या नागरिकांसाठी सुरू करण्याची घोषणा केली आहे? प्रश्न क्रमांक 4चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बांगलादेश। भारताने बांगलादेशी नागरिकांसाठी नियमित पर्यटन व्हिसा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली। पर्यटन व्हिसासाठी अर्ज प्रक्रिया 28 जून 2026 पासून सुरू होणार आहे। अर्ज स्वीकारण्यासाठी बांगलादेशातील ढाका, राजशाही, चट्टोग्राम, सिल्हेट आणि खुलना या 5 व्हिसा केंद्रांची निवड करण्यात आली आहे। बांगलादेशातील राजकीय अस्थिरता आणि शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार हटवल्यानंतर भारताने ऑगस्ट 2024 मध्ये पर्यटन व्हिसा सेवा स्थगित केली होती। मात्र मानवतावादी दृष्टिकोनातून भारताने या कालावधीत वैद्यकीय व्हिसा देणे सुरू ठेवले होते। प्रश्न 5वा, परराष्ट्र मंत्रालयाने सार्वजनिक लिलावासाठी सुमारे किती तोशाखाना भेटवस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजेच 300। मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सने सुधारित तोशाखाना नियम 2024 अंतर्गत सुमारे 300 तोशाखाना भेटवस्तू सार्वजनिक लिलावासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत। हा लिलाव 8 जून 2026 रोजी सुरू झाला असून 30 जून 2026 रोजी संपणार आहे। तोशाखाना म्हणजे काय तर तोशाखाना ही सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना अधिकृत दौरे व राजनैतिक कार्यक्रमांदरम्यान मिळालेल्या भेटवस्तूंची स्वीकृती, मूल्यांकन आणि विल्हेवाट लावण्याची व्यवस्था आहे। भारतात तोशाखाना विभाग परराष्ट्र मंत्रालयाच्या स्थापना विभागाअंतर्गत कार्यरत आहे। लिलावातील प्रमुख वस्तू पुढील प्रमाणे आहेत: रोलेक्स यॉट मास्टर सेकंड घड्याळे, ओमानकडून प्राप्त झालेल्या चांदीच्या कटाऱ्या, सोन्याचे दागिने, ॲपल मॅकबुक प्रो, प्राचीन चांदीच्या पेट्या। आणि या वस्तूंची किंमत श्रेणी पुढील प्रमाणे आहेत: वस्तूंची किंमत 2385 रुपयांपासून 17 लाख रुपयांपर्यंत आहे, तर काही वस्तूंची किंमत 19 लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे। प्रश्न 6वा, ॲपेडा आणि भारतीय दूतावासाने भारतीय आंबा प्रोत्साहन कार्यक्रमांचे प्रथमच आयोजन कोणत्या देशात केले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आइसलँड।
ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आणि एम्बॅसी ऑफ इंडिया इन आईसलँड यांच्या संयुक्त विद्यमाने आईसलँडमध्ये प्रथमच भारतीय आंबा प्रोत्साहन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भारतीय आंब्याच्या निर्यातीचा विस्तार करण्याच्या उद्देशाने दशहरी, चौसा, लंगडा आणि केसर या प्रीमियम आंबा जातींचे प्रदर्शन यामध्ये करण्यात आले. प्रश्न 7वा आहे, अमरनाथ यात्रा 2026च्या सुरक्षेसाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष उपक्रमाचे नाव काय आहे? प्रश्न क्रमांक 7चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रोजेक्ट हॉक आय. जम्मू अँड काश्मीर पोलीस अंतर्गत अनंतनाग पोलिसांनी अमरनाथ यात्रा 2026च्या सुरक्षेसाठी प्रोजेक्ट हॉक आय सुरू केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत यात्रेच्या मार्गावर देखरेख ठेवण्यासाठी 5 ड्रोन आणि 416 उच्च रिझॉल्यूशन CCTV कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षा व्यवस्थेत 28 मचान मोर्चे आणि 22 स्नायपर पथकांचा समावेश करण्यात आला आहे. संशयित व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. प्रश्न 8वा, कॅनडामध्ये पेमेंट परवाना मिळवणारी पहिली भारतीय फिनटेक कंपनी कोणती ठरली आहे? प्रश्न क्रमांक 8चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्कायडो. स्कायडो ही कॅनडामध्ये पेमेंट परवाना मिळवणारी पहिली भारतीय फिनटेक कंपनी ठरली आहे. या उपक्रमामुळे भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय व्यापाराला चालना मिळणार आहे. भारत कॅनडा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 70 अब्ज कॅनेडियन डॉलर पर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य यामध्ये ठेवण्यात आले आहे. कंपनी सध्या दरवर्षी सुमारे 1 अब्ज डॉलर मूल्याचे व्यवहार हाताळत आहे. प्रश्न 9वा, गुप्तचर विभागाच्या संचालकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 9चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महेश दीक्षित. महेश दीक्षित यांची भारताच्या गुप्तचर विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1993 बॅचचे भारतीय पोलीस सेवा अधिकारी असून आंध्र प्रदेश कॅडरचे आहेत आणि ते आता तपन डेका यांची जागा घेणार आहेत. त्यांच्या 2 वर्षांचा कार्यकाळ 1 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 10वा, भारत आणि युरोपियन संघाचा 12वा मानवाधिकार संवाद कुठे आयोजित करण्यात आला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील 12वा मानवाधिकार संवाद नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला. या संवादामध्ये लोकशाही, बहुविधता आणि कायद्याचे राज्य याप्रती असलेल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि युरोपियन संघाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीचे संयुक्त अध्यक्षस्थान भूषविले. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.